बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर ज्योती मल्होत्रावर मेटानं मोठी कारवाई केली आहे। ज्योती मल्होत्राचं इन्स्टा अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर ज्योतीची पाकिस्तानी बहीण तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे। पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हीरा बतूल हिनं सोशल मीडियावर पोस्ट करत ज्योतीच्या अटकेला विरोध केलाय। ज्योती मल्होत्रानं पहलगाम हल्ल्याच्या संदर्भातही सोशल मीडियावर पोस्ट केली होती। यामध्ये ती दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत होती, मात्र या हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा कुठलाही उल्लेख ती करत नव्हती। तर दुसरीकडे तिची मानलेली बहीण हीरा बतूल अटारी वाघा बॉर्डरवरील भारतीय सुरक्षा चौकी दाखवत असल्याचं दिसून येत आहे। हरियाणाच्या नूहमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आलाय। हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेनं हेरगिरीच्या आरोपाखाली असून एका आरोपीला अटक केली आहे। आरोपी हानिफवर पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे। हेरगिरी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर कौशल्या ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीनं ज्योती मल्होत्रासोबत व्यावसायिक संबंध संपवले। कौशल्या ट्रिप या कंपनीनं सोशल मीडियावर ज्योतीसोबत कोलॅबोरेशन केलं होतं। कंपनीनं ज्योतीसोबत तयार केलेले सर्व ट्रॅव्हल व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता देशभरातून आयएसआयच्या गुप्तहेरांचे अटक सत्र सुरू झालंय। उत्तर प्रदेश एटीएसनं पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या गुप्तहेर शहजादला अटक केली आहे। आरोपी शहजाद हा उत्तर प्रदेशमधील रामपूरचा रहिवासी आहे। हा गुप्तहेर गोपनीय माहिती आयएसआयला पाठवत होता। याशिवाय त्यानं पाकिस्तानी एजन्सीच्या एजंटलाही मदत केल्याचा आरोप आहे। हरियाणाच्या सोनीपतमधल्या एका खासगी विद्यापीठातील प्रोफेसर अली खान महमूदाबादला अटक करण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर त्याला अटक करण्यात आली आहे। अली खानला कोर्टात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पाकिस्तानातून भारतात आयएसआय एजंटना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उत्तर प्रदेशच्या कैरानामधील रहिवासी इक्बाल पाकिस्तानातील आयएसआय एजंटना प्रशिक्षण देत होता। इक्बालनं या कामासाठी नोमान इलाहीला तयार केलं होतं। इक्बालच्या सांगण्यावरून नोमान 4 वेळा पाकिस्तानला गेल्याचा दावा त्यानं केला। भारताविरुद्ध पाकच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत। पाकिस्ताननं भारताविरुद्ध प्रचार मोहीम सुरू करण्यासाठी 20 पानांचा विशेष दस्तऐवज तयार केलाय। पाश्चिमात्य आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये भारताविरोधात प्रचार करण्यासाठी पाकने ही कागदपत्र तयार केली आहे। अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला सुद्धा पाकिस्तानच्या टार्गेटवर हे टेम्पल होतं अशी माहिती मिळते। भारतीय सैन्याला मिळालेल्या माहितीनुसार पाकच्या महत्त्वाच्या टार्गेटवर अमृतसर इथलं गोल्डन टेम्पल होतं, मात्र भारतीय सैन्यानं पाकच्या या नापाक कुरापतींना पूर्ण होऊ दिलं नाही। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, सध्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूरचं अकराळ विक्राळ रूप अजून बाकी आहे, असं वक्तव्य 15 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी केलंय। तर अमृतसर विमानतळावर भारतीय सैन्य सतत दक्ष आहे, त्यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे असंही ते म्हणाले। आकाश मिसाईल प्रणाली कशी काम करते याचं प्रात्यक्षिक पंजाबच्या अमृतसरमध्ये भारतीय सैन्यानं दाखवलं। L-70 एअर डिफेन्स गन आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर होणारे हल्ले रोखले। पाकनं अनेक मिसाईल या मंदिरावर डागले होते। भारतानं अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवत पाकचे सर्व हल्ले परतवून लावले। गृहमंत्री अमित शहांनी अहमदाबादमध्ये पुन्हा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या सामर्थ्याचा गौरव केलाय। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची चर्चा संपूर्ण जगात होतीये। या मिसाईलनं पाकिस्तानी एअरबेसला उद्ध्वस्त केलं। ब्रह्मोस मिसाईलनं चीनच्या एअर डिफेन्स सिस्टीमलाही उद्ध्वस्त केलं असं शाह म्हणाले। ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ भारतीय सैन्यानं जारी केलाय। यामध्ये वेस्टर्न कमांडनं कशाप्रकारे पाकिस्तानी मिसाईलचे हल्ले रोखले हे स्पष्ट दिसतंय। पाकिस्तानच्या फतेह आणि शाहीन या मिसाईलला हवेतच रोखण्यात आल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय। भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे हवाई हल्ले कसे परतवून लावले हे यामधून दिसून येतंय। भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं एक व्हिडिओ जारी केलाय। या व्हिडिओमध्ये नौदलाची युद्ध क्षमता, अत्याधुनिक हत्यारांची झलक दिसून येते। तर हम भी किसी से कम नहीं असं म्हणत नौदलानं हा व्हिडिओ जारी केलाय।
भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडनं आणखी एक व्हिडिओ जारी केलाय, ज्यामध्ये भारताच्या हवाई संरक्षण गनर्सनी जलद कारवाई करून पाकिस्ताननं ड्रोनद्वारे केलेले हल्ले कसे परतवून लावले हे दाखवण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 3 जूनला होणार आहे, तर विष्णू चाटेच्या अर्जावरील निकालही राखून ठेवण्यात आलाय. बंद ठेवल्यानं निषेध व्यक्त केल्यानं न्याय मिळतो का? दिवटे मारहाण प्रकरणावर धनंजय देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर मनोज जरांगे जी दिशा ठरवतील ती मान्य राहणार असंही ते म्हणाले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचं व्हॉट्सअप चॅनलचं कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान VC द्वारे या बैठकीला हजर होते. केंद्राच्या शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. जागतिक प्रश्नावर पक्षीय भूमिका घ्यायची नसते, तर इथं स्थानिक राजकारण आणू नये ही आमची भूमिका आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी परळीमधील प्रभू वैद्यनाथ यांचं दर्शन घेत पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे हजर होते. नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये लाभक्षेत्र विकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता अनुपस्थित होते, त्यामुळे कोकाटे चांगलेच संतापले. तर गैरहजर अधिकाऱ्यांना कोकाटेंनी नोटीस बजावली. सोलारच्या प्रश्नावरून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही कोकाटेंनी धारेवर धरलं. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी जाचकाठींना विरोध केला. तातडीनं वाहनधारकांवरील अन्याय थांबवण्याची मागणी करण्यात आली. महाड MIDC परिसरात 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला भर रस्त्यात फाशी देण्यात यावी अशी मागणी करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला आणि या राष्ट्रीय महामार्गावरील बनोसा ते मंगरुळपीर दरम्यानच्या मार्गावर मोठमोठे तडे गेले, त्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झालाय. महाराष्ट्र सरकारकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत राबवण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात कराड वनपरिक्षेत्रामध्ये आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयानं पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला. नंदुरबारमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यात मंदिरांचा जीर्णोद्धार, सफाई, नद्यांचे घाट सफाई, नदी आरती अशा उपक्रमांचा समावेश आहे. ठाण्याच्या शहापूरमध्ये 5 दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्रकाश भांगरथ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. आंबा महोत्सवात विविध प्रजातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. बीडमध्ये विष्णू चाटेनं डिस्चार्ज अर्ज मागे घेतलाय. निर्दोष असल्याचा अर्ज विष्णू चाटेनं कोर्टात दाखल केला होता. जळगाव जिल्ह्यातील सावदा इथं रुग्णांच्या सोयीसाठी भव्य असं नवीन ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलंय. पण या रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी करत शिवसेनेसह भाजपनं उपोषण केलं. वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. रायगडच्या महाड शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नागरिकांसह सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. दरम्यान रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपच्या वतीनं यवतमाळच्या पुसद तालुक्यात सिंदूर सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दणाणून केला. जळगावच्या सावदा रेल्वे स्थानकावर अमृत भारत योजनेअंतर्गत यात्री सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नवीन सुविधांचा 22 मे रोजी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. येतो या ॲपच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ॲपमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चितच चालना मिळेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी केलं. भुसावळमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन पाटील यांचा गौरव करण्यात आला. वैद्यकीय सेवेचा अभिमान, आमच्या फेकरीचा गौरव या भावनेतून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. पिंपरी चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे.
त्यानं 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला होता. धाराशिवमध्ये रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करावं या मागणीसाठी गावकऱ्यांनी रस्त्यावर खड्डा खोदत स्वतःला अर्ध गाडून घेत आंदोलन केलं. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद होती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीची आवक वाढलेली आहे. या हळदीला प्रति क्विंटल 22,000चा दर मिळाला. ही काळी हळद संधिवात, यकृताचे रोग आणि त्वचेचे विकार यासह इतर आजारांसाठी गुणकारी आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी आतापर्यंत 45,633 शेतकऱ्यांना 457 कोटी 45 लाखांचं कर्ज वितरित करण्यात आलंय. अनेकांनी कर्जाची परतफेड न केल्यानं कर्ज देण्याची गती मंदावली आहे. उल्हास नदीच्या पात्रातच मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा भराव टाकून नदीचं पात्र अरुंद केलं जात आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा पुराचा धोका वाढलाय. पुराचा धोका वाढल्यानं बदलापूरकर चांगलेच धास्तावले. नाशिकमधील नामपूरच्या स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका महिलेवर अंत्यविधी केल्यानंतर तिच्या अस्थी आणि राख गायब झाली. त्यामुळे अघोरी कृत्याचा हा प्रकार असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 29 वर्षीय विवाहित पुरुषानं आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघेही मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिंती परिसरातील केळी पिकांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. तर केळी पीक भुईसपाट झालंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते. चांदवड भागामध्ये अवकाळी पावसानं कहर केलाय. बडगावातील पंगू इथं पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ वीज पडली. त्यामुळे 2,000 कोंबड्यांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळी वीज कोसळल्यानं 4 जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. कर्नाटकात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मनमाडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे रेल्वे स्टेशनचं छत गळू लागलं आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान तातडीनं छत दुरुस्त करावं अशी मागणी नागरिकांनी केली. नांदुरा शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी छतावरील घरावरील छप्पर हे उडाले. तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली. सर्वसामान्यांची दाणादाण उडाली. त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली. पालघर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीचा भाग असलेल्या राबणी भुजवणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पण अवकाळी पावसामुळे त्यातही व्यत्यय आलाय. 75% राब अवकाळी पावसामुळे भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे भात, वरी, ज्वारी रोपांच्या वाढीचं संकट निर्माण झालं. जळगावात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली आहेत. गुरांच्या गोठ्यावर देखील झाड कोसळलं. त्यामुळे गोठ्याखाली गाय दबली गेली. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिची सुखरूप सुटका केली. तर झाडं कोसळल्यानं वाहनांचंही नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातील आसेगाव, जवळका परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. सतत 7व्या दिवशी कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. जालन्यातील शास्त्रीनगर भागामध्ये विद्युत खांब कोसळल्याची घटना समोर आली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं सुदैवानं मोठी हानी टळली आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धोकादायक खांबांबद्दल माहिती दिली होती. पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना घडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागपूरमधून घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या 2 कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकी, 4 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. रेशनच्या तांदळाचा परराज्यामध्ये काळा बाजार करण्याच्या उद्देशानं जाणाऱ्या 3 ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी 3 ट्रक जप्त केलेत. एकूण 856 क्विंटल रेशनचा तांदूळही जप्त केला. तब्बल 53,76,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं. जालन्यात धुळे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये कारचा पूर्ण चक्काचूर झाला.
धुळ्यात 4 तरुणांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यात पोलिसांना यश आलंय. 1 लाखाच्या बदल्यात 5 लाख रुपये देण्याचं आमिष या तरुणांना देण्यात आलं होतं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरामध्ये भीषण अपघात झाला. बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यामुळे दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. चंद्रपुरातील जनता कॉलेज चौकात असलेल्या JBR बुक डेपोला भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण बुक डेपो जळून खाक झाला, त्यामुळे लाखोंचं नुकसान झालं. अकोल्यात रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. आर्थिक व्यवहारातून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे, तर हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी पाईपनं हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहिल्यानगरच्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या बहुचर्चित कर्ज घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्जदार सुशील घनश्याम अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं रद्द केला. कर्ज फेडण्यास टाळाटाळ केल्यानं ही कारवाई करण्यात आली. पुण्यात चंदननगर पोलिसांकडून तोतया एअरफोर्स अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दिनेश कुमार गौरवला पोलिसांनी अटक केली.